नगर पालिका चुनाव के बाद भंडारा शहर में नियमों का उल्लंघन कर अतिक्रमण करने वालों के खिलाफ नगर परिषद ने सख्त कार्रवाई शुरू कर दी है। 2 जनवरी 2026 को खमतलब से लेकर खात रोड तक अतिक्रमण हटाओ अभियान चलाया गया, जिसमें सड़क व फुटपाथ पर अवैध रूप से कब्जा करने वाली कई दुकानों और ठेलों पर कार्रवाई की गई। यह कार्रवाई नगर परिषद मुख्य अधिकारी जुम्मन प्यारे मियां के मार्गदर्शन में तथा अतिक्रमण प्रभारी मिथुन मेश्राम के नेतृत्व में की गई। अभियान के दौरान नगर परिषद के अधिकारी कर्मचारी मौजूद रहे और उनके सहयोग से अवैध निर्माण, दुकान का फैलाव, ठेलेटपरी व फुटपाथ बाधित करने वाली संरचनाएं हटाई गयी। नगर परिषद प्रशासन ने स्पष्ट किया कि यह कार्रवाई पूरी तरह नियमानुसार की गई है और आगे भी नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ इसी तरह की सख्त कार्रवाई जारी रहेगी। अभियान का उद्देश्य सड़क को यातायात के लिए सुगम, सुरक्षित और व्यवस्थित बनाना है। कार्रवाई के बाद मार्ग पर आवागमन में सुधार देखा गया। स्थानीय नागरिकों ने नगर परिषद की इस पहल का समर्थन किया है। वहीं प्रशासन ने सभी व्यापारियों और नागरिकों से नियमों का पालन करने की अपील की है। भंडारा शहर अतिक्रमण मुक्त व्हावं, भंडारा नगरपालिकेने अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरू केलेली आहे। खामतलाव चौक ते खात रोडवर आज भंडारा नगरपालिकेतर्फे असणाऱ्या रोडवर असं अतिक्रमण काढण्यात आलेले आहे। याद्वारे आपण अतिक्रमण धारकांना सूचना या ठिकाणी आपण देतोय की शहरातील रोडवर किंवा रोड रहदारी अडथळा निर्माण करणारे जे अतिक्रमण असते त्यांनी तात्काळ काढून टाकावे, अन्यथा नगरपालिकेतर्फे ते काढण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व अतिक्रमण धारकांनी नागरिकांनी याबाबत दखल घ्यावी। नमस्कार, मी पवन शरद कनोजे, सहाय्यक नगर रचनाकार, नगर परिषदमधील अतिक्रमण निर्मूलन प्रमुख। आज दिनांक 2 जानेवारी 2026 पासून सन्माननीय मुख्याधिकारी श्री जुम्मा प्यारेवाले सर यांच्या आदेशान्वये आणि यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात येत आहे। आज खात रोड भंडारा इथे ज्यांनी रस्त्यावर अवैधरित्या आणि अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेलं आहे, नालीवर, सार्वजनिक रस्त्यावर त्यांनी आमचं सामान आणि त्यांचे पक्के ओटे असे बांधकाम करण्यात आलेले आहे। त्यांचे शेडचे बांधकाम, पक्के ओटे आणि जे अवैधरित्या ठेवलेले सामान हटवण्याचे इथे निर्मूलन आणि अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात येत आहे। ह्या मोहिमेअंतर्गत भंडारा शहरातील सर्व रस्ते रहदारीसाठी मोकळे करण्याकरिता सर्व अनधिकृतपणे झालेले अतिक्रमण काढून टाकण्यात येत आहे आणि रस्ते आणि पार्किंगसाठी सुविधा आणि रस्ते मोकळे करण्यात येतात। सर्वसामान्य नागरिकांसाठी येण्या जाण्याकरिता, आवागमनाकरिता रस्ते मोकळे करण्यात येत आहेत आणि ही कार्यवाही संपूर्ण शहरामध्ये राबवण्यात येत असून आजपासून खात रोडवर ही कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। तरी सर्व नागरिकांना, सर्व गाडेधारकांना, दुकानधारकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी प्रशासनाला, नगर परिषदेला सहकार्य करावे आणि आपण केलेलं रस्त्यावरचे अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावे, जेणेकरून त्यांच्या मुद्देमालाची आणि सामानाची जप्ती ते काढू शकतील आणि त्यांनी सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन करण्यात येते।